आर्थिक फसवणुकीच्या आरोपात तुरुंगात असलेल्या DS कुलकर्णींच्या विरोधात आज पुणे पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे। पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयामध्ये हे 36,000 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे। पोलिसांनी केलेल्या चौकशीसह पुराव्यांचे तपशील या आरोपपत्रामध्ये देण्यात आले आहेत। 17 फेब्रुवारीला DS कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली। DSK आणि त्यांच्या पत्नीवर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांनुसार फसवणुकीचे आरोप लावण्यात आले आहेत। शिवाय MPID कायद्याअंतर्गत देखील आरोप लावण्यात आलेले आहेत। हा घोटाळा तब्बल 2043 कोटींचा असल्याचंही पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केलं आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, काय काय वैशिष्ट्ये आहेत या आरोपपत्राची, काय काय मुद्दे या आरोपपत्रामध्ये नमूद झाले? अमोल, 17 फेब्रुवारी 2018 रोजी DSKना अटक करण्यात आलेली होती। त्याला आज 3 महिने पूर्ण होत आहेत आणि नियमानुसार 3 महिन्यात पोलिसांना हे आरोपपत्र दाखल करणं बंधनकारक होतं। त्यानुसार पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टामध्ये हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे। तर पण 36,800 पानांचं हे आरोपपत्र आहे। DSKचे सर्व आर्थिक व्यवहार, बँक खाती, त्याचबरोबर मालमत्ता आणि त्यांनी केलेले व्यवहार हे सर्व तपशील या आरोपपत्रातून या 36,800 पानांमधून मांडण्यात आलेले आहेत। या घोटाळ्याची व्याप्ती आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्यानुसार 2043 कोटी रुपयांची असल्याचं या तपासात निष्पन्न झालंय आणि त्या आरोपपत्रामध्ये मांडण्यात आलेलं आहे। या आरोपपत्रामध्ये DSKच्या विरोधात MPED हा जो ठेवीदारांच्या संरक्षणाचा कायदा आहे त्यानुसार हे आरोपपत्र आहे। त्याचबरोबर IPCच्या कलमांनुसार देखील हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। DSK आणि त्यांच्या पत्नी या 2 आरोपींच्या विरोधात आता हे आरोपपत्र दाखल झालेलं आहे। मात्र कालच पोलिसांनी आणखी नवीन 4 आरोपींना या घोटाळ्यामध्ये अटक केलेली आहे। त्यामुळे हे मुख्य आरोपपत्र आज दाखल झाल्यानंतर पुढील कालावधीमध्ये काही पुरवणी आरोपपत्र देखील दाखल होण्याची शक्यता आहे। मात्र या 36,800 पानांच्या आरोपपत्रांमधून DSKचा घोटाळा कसा झाला, कसे त्यांनी ठेवीदारांचे पैसे फिरवले यावरती प्रकाश पडण्याची शक्यता आहे। अमोल, धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।